देशभरामध्ये लोकसभा निवडणुकीची धामधूम वाढू लागली आहे. प्रचाराचा, विरोधकांवरती टीका टिप्पणीचा जोर सुद्धा वाढू लागलेला आहे. या ऐन प्रचाराच्या धामधुमीमध्ये चंद्रपुरामध्ये वेगळीच चर्चा टिपेला पोहोचली आहे. काय आहे तो वाद आणि कोण कोणावरती नेमकं नाराज झालंय बघूयात. दोडानी यांचं फेसबुक पाहिलं की तुम्हाला कोणाचे कोणाशी संबंध एका मिनिटात लक्षात येईल. ती मोहीम ते आमचे कार्यकर्ते असल्यामुळे आम्ही सुरू करायला लावली, परंतु असं नाही आहे. चंद्रपूर, वणी, आर्णी लोकसभेतून निवडणुकीच्या रिंगणात महायुतीकडून उतरलेले भाजपाचे उमेदवार मंत्री सुधीर मुनगंटीवार. दुसरीकडे एकेकाळचे त्यांचे शिष्य महायुतीत सहभागी असलेले किशोर जोरगेवार असा संघर्ष ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरती उफाळून आलाय. प्रचारात सहभागी होण्यासाठी मुनगंटीवारांनी मनधरणी करण्याऐवजी जोरगेवारांविरोधात वॉर छेडलाय. जोरगेवारांचे निकटवर्तीय बलराम डोडाणींच्या सोशल मीडियावरच्या पोस्टमुळे ते व्यथित झाले. त्या पोस्टमागे जोरगेवार हेच मास्टरमाइंड असल्याचा संशय मुनगंटीवारांच्या बोलण्यातून जाणवतोय. नाराजाचा विषय नाही. त्यांचे सहकारी, अतिशय घनिष्ठ सहकारी, त्यांचे उजवे हात हे आमच्यावर प्रचंड निम्न शब्दाची खोटी टीका करतात. अपेक्षा ही आहे की त्यांना सांगावं, राजकारणामध्ये आपण एवढी खालती येऊ शकत नाही की आम्ही शेवटी विकास केलाय. मी कधी सेटिंग फिटिंगचं राजकारण केलं नाही. मला विजय पराभवाची चिंता तर 95 पासून नाही आहे. त्यामुळे मला प्रश्न एकच आहे की तुमचा उजवा हात म्हणणारा व्यक्ती जर माझ्यावर इतकी निम्न खानेरडी टीका करतो आणि मी मात्र माझ्यासाठी, माझ्या खुर्चीसाठी मी अशा पद्धतीचं सिटिंग फिटिंग करावं हे मला आवडत नाही. चंद्रपुरात निवडणुकीच्या कुरुक्षेत्रात खरं तर मुनगंटीवारांचा सामना मवियाच्या काँग्रेसच्या उमेदवार दिवंगत खासदारांच्या पत्नी प्रतिभा धानोरकरांची आहे. खासदारकीचं तिकीट मिळाल्यानंतर भाऊक झालेल्या धानोरकरांवर मुनगंटीवारांनी नाव न घेता टीका केली होती. त्यानंतर प्रतिहल्ला सुद्धा झाला होता. स्वतःच्या अश्रूच्या भांडवलाबद्दल त्यांना वाटतं की याच्यातूनच आपल्याला जास्त मत पडते म्हणून ते भांडवल करताय. खरं तर मी विकास हा मुद्दा असतो हे सांगितलं. याच्यावर काय विकास हा निवडणुकीचा केंद्रबिंदू आणि मुद्दा असला पाहिजे. तुम्हाला नाही वाटत तसं? मग प्रश्न कुठे उपस्थित झाला? विरोधकांवरती एकमेकांवरती टीका करणं, त्यात ही निवडणुकीच्या प्रचारात ही टीका होणं, त्यात विशेष असं काही नाही. पण जर हातघाईच्या लढाईच्या वेळेला स्वकीयांशीच बिनसलं तर मात्र विषय गंभीरच म्हणावा लागेल. मुनगंटीवारांच्या आरोपाला प्रत्युत्तर देताना किशोर जोरगेवारांनी तटस्थ भूमिका घेत हात वर केलेत. एक चंद्रपूरचे एक आमच्या सोबत काम करणारे बलरामजी डोडानी यांनी त्यांच्या विरोधामध्ये सोशल मीडियामध्ये एक मोहीम सुरू केली आणि त्यांचा असा समज आहे की ती मोहीम ते आमचे कार्यकर्ते असल्यामुळे आम्ही सुरू करायला लावली, परंतु असं नाही आहे. गेल्या बरेच दिवसापासून आमचा त्यांचा संपर्क नाही. आम्ही त्यांना स्पष्टपणे आमच्या संघटनेच्या पासूनही कार्यक्रमांपासून बरेचदा अलिप्तही ठेवलेलं आहे आणि त्यांनी हेही सांगितलं की त्याच्यामुळे त्यांनी आम्हाला प्रचारामध्ये सहभागी करून घेतलं नाही. ही फार छोटी गोष्ट आहे. बोलावणंच आलं नाही तर महायुतीच्या प्रचाराला कसं जाणार असा सवाल जोरगेवार करतायत. काय आहे किशोर जोरगेवार आणि डोडानी कनेक्शन हे सुद्धा पाहूया. मुनगंटीवार हेच किशोर जोरगेवारांचे राजकीय गुरु आहेत. 2014च्या विधानसभा निवडणुकीत उमेदवारीवरून दोघांच्यात दुरावा निर्माण झाला. जोरगेवार भाजपातून बाहेर पडले आणि त्यांनी शिवसेनेच्या तिकिटावरती लढले आणि त्यात त्यांचा पराभव झाला. 2019 मध्ये जोरगेवारांनी अपक्ष उभे राहत विधानसभा जिंकली. ठाकरेंच्या सरकारला पाठिंबा दिला. त्यानंतर शिंदेंसोबत गुवाहाटीला पोहोचत महायुतीत सहभागी झाले. मुनगंटीवार पालकमंत्री झाल्यानंतर दुरावा आणखीन वाढला. ते एकमेकांविषयी बोलतही नाहीत. मात्र जोरगेवारांचे उजवे हात माजी नगरसेवक बलराम डोडाणी मात्र मुनगंटीवारांविरोधात टीका करत असतात. एकंदरीतच मुनगंटीवार आणि जोरगेवार यांच्यातील दुरावा वाढण्यास बलराम डोडाणींच्या पोस्ट कारणीभूत ठरतायत. डोडाणींच्या या जहरी पोस्ट मुनगंटीवारांच्या जिव्हारी लागतायत. अप्रत्यक्षपणे का होईना प्रचाराच्या धामधुमीवर परिणाम करतायत असंच दिसतंय. पहिल्या टप्प्यात म्हणजेच अवघ्या 2 आठवड्यांनी चंद्रपुरात मतदान होत आहे. त्यामुळे प्रचाराचा जोर आता वाढवावा लागणार. कमी वेळात जास्तीत जास्त मतदारांच्या भेटी घ्याव्या लागणार. या लगबगीत मुनगंटीवार जोरगेवारातील वाद विसरून खांद्याला खांदा लावून प्रचार करताना दिसणार की मुनगंटीवारांच्या अडचणीत भर पडणार
या प्रश्नासह भाजपातील वरिष्ठ यात मध्यस्थी करून वाद मिटवणार का, याकडे चंद्रपुरातील मतदारांचं लक्ष लागलंय. चंद्रपूरहून राहुल आसुटकर सह रशीद इनामदार, पुढारी न्यूज.